आलं इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। विमान हलवण्यात आलं आणि हळूहळू हलून हे या विमानाचा जो मागचा भाग आहे ज्याला आपण टेल म्हणतो तो पूर्णपणे काढण्यात आला। तर क्रेनच्या सहाय्याने क्रेन लावून हा जो भाग आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आणि आता इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कारण विमानाचा भाग काढल्यानंतर आता खाली उतरून त्याचा पूर्ण एनालिसिस होणार आहे। ब्लॅक बॉक्स नेमका ठेवला होता त्या ठिकाणी आणखी काही क्लू मिळतात का ते देखील पाहिलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश सह गिरीश गायकवाड TV9 मराठी अहमदाबाद। तर क्रेनच्या मदतीने विमानाचा भाग हटवण्यास सुरुवात करण्यात आली होती आणि आता हा विमानाचा भाग हटवण्यात आलेला आहे। हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये विमानाचा हा मागचा भाग अडकलेला होता। क्रेनच्या मदतीने विमानाचा भाग आता हटवलेला आहे। हा विमानाचा भाग खाली घेण्यात येतोय। तर विमानाचे जे इतर काही पार्ट्स होते जे परिसरात पसरले होते जे जळून खाक झाले होते ते देखील पार्ट्स हटवण्यास सुरुवात झालेली आहे। गिरीश, या संपूर्ण प्रोसेसला किती साधारणतः वेळ लागू शकतो आणि काय काय तपास या ठिकाणी होऊ शकतात? गिरीश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी ही विमान दुर्घटना घडली होती। हॉस्टेलच्या बिल्डिंगवर हा मागचा विमानाचा भाग अडकलेला होता जो भाग काढण्यास क्रेनची मदत घेण्यात आलेली आहे आणि अथक प्रयत्नानंतर विमानाचा हा भाग काढण्यात आलेला आहे। अत्यंत जड असा हा विमानाचा भाग होता त्यामुळे यंत्रणांपुढे हा भाग काढण्यास आव्हान निर्माण होत होतं। अखेर क्रेनच्या सहाय्याने विमानाचा हा भाग ज्याला टेल म्हटलं जातं तो काढण्यात आलेला आहे आणि यानंतरही या ठिकाणी तपास सुरू राहणार आहे। एकीकडे 8 एजन्सीज या संपूर्ण अपघाताची तपासणी करतायत आणि अपघातग्रस्त हा विमानाचा हा भाग जो अडकलेला होता तो देखील आता काढण्यात यश आलेला आहे। क्रेनच्या मदतीने विमानाचा हा मागचा भाग हटवण्यात आलेला आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। तर क्रेनच्या सहाय्याने अथक प्रयत्नांनंतर हा विमानाचा भाग अखेर हटवण्यात आलेला आहे। भिंत देखील यासाठी तोडण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणचीच ही थेट दृश्य आहे। तर इतर जो काही विमानाचा भाग होता तो या परिसरात पसरला होता, जळून खाक झाला होता, ते देखील हटवण्याचं काम सुरू आहे।